हे माननीय विजय वडेट्टीवारजी आणि 40-45 ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आम्ही घेतली. त्यावेळी GR मधला प्रत्येक मुद्द्यानं मुद्दा चर्चा झाली आणि माननीय वडेट्टीवार साहेबांनाही सांगितलं की बाबा तो जो 2 सप्टेंबरचा GR आहे त्या GR मध्ये जे हैदराबाद गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये जे काही अफेक्टेड जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधला खराखुरा कुणबी समाज जो असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. आता खरा कुणबी समाज सर्टिफिकेट आहे, हे वडेट्टीवारची मागणी आहे. त्यांची मागणी हीच आहे. मराठवाड्यात गेले असताना विधिमंडळाची मागणी हीच केली वडेट्टीवारनी आणि मग तुम्ही जी मागणी शासनाने मान्य केली, वडेट्टीवारची मागणी मान्य केली आणि त्यामध्ये मग आता त्याला आणि आमच्या वडेट्टीवारने दाखवावं की आणि हे सांगितलं सरकारने, गव्हर्नमेंटने हे ॲश्युअर केलाय एक जरी खोटं प्रमाणपत्र निघालं तर आमचे प्रांत जे आहेत त्यांच्यावर जबाबदारी फिक्स आम्ही करू. त्याने दाखवावं की चुकीच्या पद्धतीचं प्रमाणपत्र निघालं त्यावर कारवाई करू. हैदराबाद गॅजेटमध्ये जे काही खरेखुरे कुणबी आहेत तेवढ्या लोकांनाच फायदा होणार आहे किंवा त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. समजा चुकीची काढली तर व्हॅलिडिटी आहे. त्यामुळे मला असं वाटतं सरकार जर गरज असेल वडेट्टीवारची पुन्हा बोलेल, सरकार त्याची चर्चा करेल. त्यांनी ओबीसी संघटनेची बैठक बोलवावी, पुन्हा आम्ही चर्चा करू. पण संभ्रम निर्माण करण्यापेक्षा, 2 समाजाला समोर समोर आणण्यापेक्षा समाजाचं सामाजिक वातावरण कायम ठेवणे, मराठा समाज आणि ओबीसी समाज गावागावातला एकामेकासमोर येऊ नये, त्यांच्यामध्ये तीव्र असं मनोभेद तयार होणे ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. विरोधी पक्षांनी आम्ही घेतली पाहिजे. मला वाटतं की वडेट्टीवारजीला काही वाटतं पुन्हा आम्ही बोलू. पण या ठिकाणी जे मी वारंवार सांगतोय 2 सप्टेंबरचा GR जो आहे तो हैदराबाद गेटच्याही गॅजेटसाठी आहे. त्याचा इतरत्र मात्र काही संबंध नाही. इतर राज्यातल्या इतर भागाशी संबंध नाही. ही गोष्ट खरी आहे की हैदराबाद गॅजेटमुळे एखादं सर्टिफिकेट मिळालं ते राज्यात कुठेही चालणार, त्याला तर काही त्या ठिकाणी तुम्ही थांबवू शकत नाही. पण सर्टिफिकेट द्यायचे नाही खऱ्या कुणबींना, हे काही मात्र काही बरोबर नाही. त्यांची मागणी होती, ती मागणी त्यांना विचारा. वडेट्टीवारजींनी मागणी केली होती की नाही केली होती? त्यांनी तर मराठवाड्यात जाऊन भाषण दिलं होतं की बाबा तुम्ही मराठा कुणबी लोकांना प्रमाणपत्र द्या. मग आता मागणी मान्य झाली, त्यानंतर आता मला वाटतं ओबीसी आणि समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार होत आहे. ते करू नये अशी विनंती वडेट्टीवारला आहे.